तर आरसीबीची ही रॅली आहे ज्यात चेंगराचेंगरी झाली, 10 जणांचा त्यात मृत्यू झाला, ज्यात 4 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे। या विजयी रॅलीच्या वेळेसची ही दृश्य आपण पाहतोय। चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता 40,000च्या आसपासची आहे। आधीच स्टेडियम खचाखच भरलेलं होतं, त्यातही स्टेडियममध्ये शिरण्याचा प्रयत्न काही चाहते करत होते। तर एकीकडे चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर ही चेंगराचेंगरी झाली, 10 जणांचा यामध्ये मृत्यू झाला। मात्र दुसरीकडे विधान भवन परिसरामध्ये खेळाडूंच्या सत्काराचा कार्यक्रम सुरूच होता। ज्या वेळेला इथे काही लोकांचा मृत्यू झाला याची बातमी कळल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणाहून निघून गेले आणि खेळाडूंना देखील हॉटेलवर पोहोचवण्यात आलं। या विधान भवन परिसरामधूनच खेळाडूंची रॅली निघणार होती। मात्र आता एकीकडे चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेली भगदड आणि त्यामध्ये झालेले मृत्यू, त्यानंतर सुद्धा हा कार्यक्रम सुरू राहिल्यामुळे आता टीकेची झोड जी आहे ती सरकारवर उठलेली आहे। डीके शिवकुमार यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे की मोठ्या संख्येने लोक येतील याची कल्पना नव्हती। 5000 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले होते। कर्नाटकच्या जनतेची आम्ही माफी मागतो असं डीके शिवकुमार यांनी म्हटलेलं आहे। एवढ्या मोठ्या संख्येने चाहते येतील याची कल्पना नव्हती अशी कबुली त्यांनी या ठिकाणी दिली। मात्र विधान भवन परिसरामध्ये, विधानसौध परिसरामध्ये हा कार्यक्रम सुरू होता। तर दुसरीकडे चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरीमध्ये लोक मरत होते। तर ही दोन दृश्य एकीकडे आपण पाहतोय, या गेटच्या परिसरात किती मोठ्या संख्येनं, अक्षरशः लाखोंच्या संख्येनं सगळे चाहते जमलेले होते, ज्यात तरुणींचा सुद्धा मोठा समावेश होता, मोठी संख्या होती। अर्थात या ठिकाणी गर्दी जशी जमायला सुरुवात झाली तशी या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। त्याच दरम्यान मोठी पळापळ झाली, चेंगराचेंगरी झाली। गेटच्या जवळ काही महिला चाहत्यांवर लाठीमार करणारे या पोलीस अधिकारी या ठिकाणी आपल्याला दिसतायत। ही गर्दी पांगवण्यासाठीच हा लाठीचार्ज करण्यात आला। मात्र त्याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 10 जणांचा मृत्यू झालाय। तर दुसरी